तर मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत। या टॉपिकवर परीक्षेला 1 ते 2 मार्क विचारला जातो। तर पहा, पहिला प्रश्न आहे, मराठवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे या चहाचे दुकान कोणी काढून दिले? तर पहा, मराठवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे या चहाचे दुकान राजश्री शाहू महाराज यांनी काढून दिलेले। राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे संस्थापक होते। पुढे पहा, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण यांच्याकडे केले? तर शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण आर्य समाजाकडे केलेले आहे। राजश्री शाहू महाराजांनी विधवाच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? तर 1917 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणारा कायदा त्यांनी 1917 मध्ये त्यांच्या राज्यामध्ये आणलेला होता। पुढे पहा, गुलामगिरीचे लेखक रिकाम जागा आहेत। खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। तर गुलामगिरीचे जे काही लेखक आहेत ते आहेत महात्मा फुले। म्हणजे कधी असं विचारलं जाईल की गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी। कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर 1890 मध्ये महात्मा फुले यांचे निधन झाले। 1890 मध्ये महात्मा फुले यांचे निधन झालेले आहे। खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? तर सावित्रीबाई फुले भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे। पहा, सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, परंतु त्यांनी तरीसुद्धा महिलांना शिकवण्याचं धाडस केलेलं आहे। म्हणजे त्या भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिकासुद्धा आहेत। गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, जे की पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते। शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफी घोषणा रिकाम जागा रोजी केली? तर शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये जे काही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे त्यासाठी त्यांनी फी माफीची घोषणा केली होती। तर ती 25 जुलै 1917 मध्ये केली होती। कधी? 25 जुलै 1917 मध्ये केलेली आहे। महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? तर महाराष्ट्रामध्ये केसरी वृत्तपत्र 1881 मध्ये सुरू झाले। महाराष्ट्रामध्ये केसरी वृत्तपत्र 1881 मध्ये सुरू झाले। केसरी हे वृत्तपत्र कुठल्या भाषेमध्ये होतं? तर केसरी हे मराठी भाषेमधलं वृत्तपत्र आहे आणि मराठा हे इंग्रजी भाषेमधलं प्रकाशित झालेलं वृत्तपत्र आहे। यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात। पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी केली? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद या ठिकाणी 1945 मध्ये केली। त्याची पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आणि नागसेन कॉलेज हे या ठिकाणी औरंगाबाद या ठिकाणी आहेत। सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर SNDT म्हणजे पहिले महिला विद्यापीठ आहे पाहे। तर SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे जे काही ध्येय आहे ते कोणाचे पूर्ण झालेले? तर ते महर्षी कर्वे यांचे झालेले। महर्षी कर्वे यांनी भारतामध्ये सर्वप्रथम महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे। म्हणजे 1916 मध्ये त्यांनी याची स्थापना केलेली आहे। पुढे पहा, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर क्रोड प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झालेले होते। म्हणजे पहा, त्या काळामध्ये विविध प्रकारच्या अंधश्रद्धा समाजामध्ये होत्या, तर त्यावर त्यांनी कठोर टीका केली होती, कारण की ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते। म्हणजे त्यांना असं वाटत होतं की लोकांनी अंधश्रद्धा सोडून जे काय अंधश्रद्धा ती सोडून, कारण की अंधश्रद्धा जर राहिल्यामुळे लोकांची प्रगती होत नाही, त्यामुळे त्यांचं असं मत होतं की अंधश्रद्धा सोडून तुम्ही आधुनिक दिशेने विचार करावा, असं त्यांचं मत होतं। मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्यासाठी तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर मागासलेल्या वर्गासाठी नोकरीमध्ये 50% जागा राखीव ठेवण्याची जी काही तरतूद आहे तर ती महर्षी राजश्री शाहू महाराज यांनी 1902 मध्ये केली होती। महर्षी राजश्री शाहू महाराज यांनी 1902 मध्ये केली। राजश्री शाहू महाराज यांनी। पुढे पहा, राजश्री शाहू महाराज यांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांसाठी लोकांसाठी कधी खुला केला? तर राजश्री शाहू महाराज यांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी 1901 मध्ये सुरू केलेला आहे। 52 काशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर सावित्रीबाई फुले यांनी 52 काशी आणि सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. कालच पहा पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की जे काही बृहन्मुंबई या ठिकाणी जे काही काल पोलीस भरतीचा 10 ऑक्टोबरला जो काही पेपर झाला त्यामध्ये प्रश्न विचारला होता की 52 काशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. कालच प्रश्न येऊन गेलेले आहे. तर 52 काशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, याच टॉपिकवर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर गोपाळ गणेश आगरकरांवर जॉन स्टुअर्ट मिल यांचा प्रभाव होता. गोपाळ गणेश आगरकरांवर जॉन स्टुअर्ट मिल यांचा प्रभाव होता. मित्रांनो, सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे, कुठल्या ना कुठल्या परीक्षेला 100% विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश रिकाम जागा होता. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. तर त्यांचा उद्देश काय होता पहा, पीडित शोषित समाजाची जागृती करणे. म्हणजे त्या काळामध्ये जेवढे काही समाज होते पहा, तर वेगवेगळे जे काही समाज आहे त्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये होते किंवा वेगवेगळ्या त्यामध्ये पहा म्हणजे त्यांच्यामध्ये जागृती झाली नव्हती. तर त्यांच्या समाजामध्ये जे काही सत्यशोधक समाजामाध्यमातून जे काही पीडित समाज आहे, शोषित समाज आहे, या समाजामध्ये जागृत करणे हे सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे ध्येय होते. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 साली पुणे करार मान्यता दिली. कारण पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेले. पहा, तर पुणे कराराविषयी पहा एक गोष्ट लक्षात ठेवा. पहा, 1930 मध्ये लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदा भरल्या होत्या. पहा, 1930 मध्ये लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदा भरल्या होत्या. कोण? रॉमसे मॅकडोनाल्ड यांनी भरल्या होता. तर या परिषदेमध्ये जातीय निवडामध्ये पहा जे काही दलित आहे, दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करण्यात आली होती. तर असं जर केलं तर समाजामध्ये फूट पडेल व भारतामध्ये जे काही समाज आहे त्यामध्ये ऐक्य राहणार नाही. त्यासाठी महात्मा गांधी यांनी विरोध केला होता आणि महात्मा गांधींनी त्यावेळेस पहा उपोषण सुद्धा सुरू केलं होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 साली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये म्हणजे महात्मा गांधी यांच्या प्राणाचा विचार करून त्यांनी जे काही जो काही करार आहे तो मान्यता दिली होती 1932च्या. त्याला पुणे करार असे सुद्धा म्हणतात. तर त्यांना महात्मा गांधीचे प्राण वाचवायचे होते म्हणून त्यांनी या ठिकाणी मान्यता दिलेली होती. पुढे पहा, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले होते? तर शाहू महाराजांनी अस्पृश्यासाठी दवाखाने उघडले होते. आणि अस्पृश्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम कुठलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, कारण की यावर 100% प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. खूप वेळेस विचारलेली कलम आहे आणि आता सुद्धा विचारली जाऊ शकते. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म लिहिलेला आहे. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आर्य समाजाचे जे काही संस्थापक होते त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी सर्वप्रथम कोणी मदत केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी सर्वप्रथम पहा सयाजीराव गायकवाड यांनी मदत केलेली होती. कोणी? सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती. पुढे पहा, गोपाळ गणेश आगरकर व रिकाम जागा यांच्यामध्ये औपचारिक मतभेद झाले होते. तर गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांच्यामध्ये औपचारिक मतभेद झाले होते. कारण पहा, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळेस स्वातंत्र्य मिळण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर यांचं म्हणणं असं होतं की सर्वप्रथम सामाजिक सुधारणा करूयात, मग स्वातंत्र्यासाठी लढा देऊयात. मात्र लोकमान्य टिळक यांचं असं होतं की सर्वप्रथम स्वातंत्र्य नंतर सामाजिक सुधारणा, अशा स्वरूपामध्ये यांच्यामध्ये मतभेद होते. मात्र दोघांचं ध्येय सुद्धा एकच होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला रिकाम जागा यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. रिकाम जागा यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबई येथील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगाराची स्थापना 1880 मध्ये केली होती. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. यावर प्रश्न विचारले जातात की पहिली कामगाराची संघटना कोणी स्थापन केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. त्यांना सहकार्य कोणी केलं असा जर प्रश्न आला तर महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जो काही हिंदू धर्माचा ग्रंथ होता याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहा जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते, म्हणजे त्या ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेला मान्यता दिलेली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केलेले आहे. कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे
नगर परिषदेचे सभासद होते. मित्रांनो, पोलीस भरती जो काही जळगाव या ठिकाणी जो काही मुंबई या ठिकाणी जो काही पेपर झाला त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या कालावधीमध्ये ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते. तर 1876 ते 1882 या कालावधीमध्ये ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते. पुढे पहा, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडून आणला. तर विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकाचा जो काही संप आहे सर्वप्रथम महात्मा फुले यांनी घडून आणला होता. कारण की पहा, ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचा पती निधन होतो त्यावेळेस त्या काळामध्ये ज्या काही स्त्रीचा पती निधन पावले त्यावेळेस त्या स्त्रीचे केस पूर्णपणे कापले जायचे. तर याच प्रथेला विरोध म्हणून नाभिकाचा म्हणजे जे काही वारीक असतात त्यांचा संप महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये घडून आणला होता. खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. तर पहा, या ठिकाणी गुलामगिरीचे अस्त्र हे जे काही पुस्तक आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे. गीता रहस्य लोकमान्य टिळकाचे, गुलामगिरी महात्मा फुले यांचा आहे. तर गीताई विनोबा भावे यांची आहे. यावर प्रश्न 100% विचारला जाईल. गीता रहस्य लोकमान्य टिळक, गीताई विनोबा भावे आणि गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले. तर गुलामगिरीचे अस्त्र हे आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं. पुढचा प्रश्न पहा आता, राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. तर राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये पहा मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या होत्या 1902 मध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही. आता पहा, या ठिकाणी शेतकऱ्याचा असून महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले. ब्राह्मणाचे कसब हा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. गुलामगिरी हा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. मात्र शूद्रांचे जीवन हा महात्मा फुले यांचा ग्रंथ नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचे उत्तर. राजश्री शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्यासाठी योजना तयार केली होती. तर राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्यास योजना सुरू केली होती. राधानगरी धरण खूप वेळेस विचारलेलं आहे की राधानगरी धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये. तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेलं धरण आहे. महत्त्वाचं धरण आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गोपाळ गणेशकर आगरकर यांनी कोणत्या मूल्यासाठी संघर्ष केला. तर गोपाळ गणेशकर आगरकर यांनी समता या मूल्यासाठी संघर्ष केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू या ठिकाणी झालेले. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळचे महाराष्ट्र राज्याचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटंसं गाव येते त्यांचं गाव असणार आहे. कारण की पहा, रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे वडील एक सुभेदार होते आणि त्यांची बदली मध्य प्रदेश या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील या ठिकाणी मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. बालहत्या प्रतिबंध गृह कोणी सुरू केले. तर बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये सुरू केलेले. हे जे काही इसवी सन आहे लक्षात ठेवा, 1863 खूप वेळेस प्रश्न विचारले. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेले. पहा, पूर्वीच्या काळामध्ये जे काही महिला असेल त्या महिलेला समज जर म्हणजे काय त्यावेळेस काय होतं. तर पहा, या ठिकाणी एखाद्या महिलेला जर म्हणजे थोडंसं वाकडं पाऊल पडून जर बाल जर झालं किंवा तर त्या बालाची हत्या केली जात असेल तर ही हत्या झाली नाही पाहिजे. यासाठी पहा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली होती. पुढे पहा, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते. तर ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे जे काय अध्यक्ष होते ते होते राजश्री शाहू महाराज. कोण होते? राजश्री शाहू महाराज. पुढे पहा, जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते. तर जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते ते होते गोपाळ गणेश आगरकर. कोण होते मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकर होते. या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाहीत परंतु ते गोपाळ गणेश आगरकर होते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे गोपाळ गणेशकर आगरकर यांनी भारतीय समाजामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते तर त्यासाठी जे काही समाजामध्ये जे काही सनातनी लोक होते, सनातनी म्हणजे जुन्या रूढी चालीरीतीला धरून राहणारे, अशा लोकांनी त्यांना विरोध केला होता. त्यामुळे त्यांची जिवंतपणीच प्रेतयात्रा त्यांनी काढलेली होती. तर अशी प्रेतयात्रा पाहणारे पहिले समाजसुधारक महाराष्ट्रातील ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. कोण आहेत? गोपाळ गणेश आगरकर. आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मरतेवेळी आपल्या
जे काय आपला ड्रेस आहे त्या ड्रेसमध्ये म्हणजे पुडीमध्ये 20 रुपये बांधून ठेवलेले होते, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे आपण एकूण 46 प्रश्न पाहिलेले, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहेत. बाकीचे जे काही 46 पासून समोरचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आता काही मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की सर तुमचं नोटिफिकेशन येत नाही, तर मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून जी काही घंटीचं बेल आयकॉन त्याला प्रेस जर केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल, अन्यथा येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही बाजूचं घंटी आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जाईल. सर्व प्रश्न व्हेरी IMP असलेले प्रश्न आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.